टाइम टू फ्लाय गाईज. हे गुड मॉर्निंग गाईज. कालच्या ट्रिपमुळं समजलंच नाही की काल रात्री कधी झोपी गेलोत आणि डेटा पण कॉपी केलेला नव्हता. तर आत्ता सकाळी उठून सगळ्यात आधी डेटा कॉपी करायला लावला आणि चाय ऑर्डर केली. तर घेऊयात आता चाय पिऊन आणि फ्रेश पण होऊन घेऊयात, तोपर्यंत डेटा पण कॉपी होईल. माझं तर आवरून झालेलं आहे. आपले मित्र आवरत आहेत सध्या. तोपर्यंत मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. तर हा असा आहे आपल्या हॉटेलवरून दिसणारा व्ह्यू. हा समोरच्या हॉटेलमुळं समोरचा व्ह्यू ब्लॉक होते, बट काल ज्या पिक पॉईंटवरून व्ह्यू दिसत होता तो क्लास होता. ठीक आहे, मित्रांचा आवरेपर्यंत मी स्कूटी पिक करतो आहे, कारण की आपण काल 3 स्कूटी रेंटवरती घेतल्या होत्या. त्याच्यातल्या 2 स्कूटी आत्ता सध्या आपल्याकडे आहेत. ते आपण इथे आपल्या गाडीच्या मागेच पार्क केलेल्या आहेत आणि 1 स्कूटी निखिल सरला रिटर्न दिली होती. तर मे बी त्यांना ती स्कूटी सर्व्हिस सेंटरला पाठवायची होती. तर आपल्याला त्यांनी दुसरी स्कूटी अरेंज केलेली आहे. तर आता ती स्कूटी घ्यायला चाललो आहे मी. आपण पोहोचलोत निखिल सराच्या हॉटेलवरती. तर इथून थोडासा चांगला व्ह्यू दिसतो व्हॅलीचा. दिन असं झालं की मी क्रॉक्सवरती होतो आणि मी असाच चाललो होतो. आत्ता काही वाटलं नसतं, बट आता नाही जाम थंडी लागली असते. शूज घालून गेल्यात. हॉटेलपासून एक पुढे थोडं आल्याच्यानंतर 100 मीटरवरतीच आम्ही थांबलेलो आहेत आणि इथून आपल्याला नैनिताल लेकचा व्ह्यू दिसतोय. आपण काल ह्या पॉईंटला गेलो होतो. काल वरती टॉपला दिसतोय तो नैना पिक पॉईंट आणि हा आहे नैनितालचा व्ह्यू. तर चला भीमतालकडे प्रस्थान करूयात आता. स्टार्टिंगला वाटलं वनवेच्या वनवेच दिसते का, फक्त 2 व्हीलर अलाव केला फक्त. तर प्लॅनमध्ये थोडा चेंज झालेला आहे. तर आपण आलेलो आहोत आधी ब्रेकफास्ट करण्यासाठी, जिथेच रात्री जेवण केलं होतं. पण रात्री तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण की गोप्रोची बॅटरी डेड झाली होती. तर इथे एकदा ब्रेकफास्ट करून घेऊयात. सो माहीत नाही नंतर पुन्हा ब्रेकफास्ट करण्यासाठी काही भेटतंय नाही भेटतंय. आलो तर होतो ब्रेकफास्ट करण्यासाठी, बट ऑलरेडी 12:30 झालेले आहेत. सो डायरेक्ट जेवणच करून घेतो. काली मिर्च एकदम बेस्ट. मस्त जेवण झालेलं आहे. आता काही इव्हिनिंगपर्यंत काही टेन्शन नाही, फक्त चाय मारत राहत आता. भीमताल लेकच्या इथं आलेलो आहेत. इथेच आपल्या बाईक्स पार्क केलेल्या आता. समोर आहे भीमताल लेक. तर तुम्ही इथे मस्त कडेला इथं बसून मॅगीचा या कॉफीचा आस्वाद घेऊ शकतात आणि या सुंदर अशा भीमताल लेकचा व्ह्यूचा आनंद घेऊ शकतात. तसेच तुम्ही या भीमताल लेकमध्ये
इथे काही वॉटर ॲक्टिव्हिटीज करू शकतात, जसे की बोटिंग म्हणा, कायाकिंग म्हणा. तर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता तिथं. तर आम्ही तर इथे काही बोटिंग ॲक्टिव्हिटीज वगैरे करणार नाहीत, तर आम्ही इथं करणार आहोत पॅराग्लायडिंग. आपण आता भीमताल लेक पाहितलं आहे आणि त्याच्या बाजूलाच इथे आहे ईगल आय ॲडव्हेंचर. तर इथंच आपण पॅराग्लायडिंगसाठी बुकिंग केलेली. तर आता चाललो आहे पॅराग्लायडिंगसाठी. तर या शहराला भीमताल का म्हणतात याच्यामागे एक इतिहास लपलेला आहे. असं म्हणतात की ज्यावेळेस पांडव वनवासात होते, भीम इथं आल्याच्यानंतर ते टेम्पल बांधण्यात आलं होतं आणि याच्यामुळंच या शहराला भीमताल असं म्हटलं जातं. तर आपण पोहोचलो आहोत आपल्या पॅराग्लायडिंगच्या पॉईंटवरती. तर इथं एकंदरीत 3 पॉईंट्स आहेत. एक आहे स्मॉल, एक आहे मिडियम आणि एक आहे हाय पॉईंट. तर आपल्याला इथे हा अशा प्रकारचे एक फॉर्म भेटतो. तर त्याच्यावर आपलं डिक्लेरेशन द्यावं लागतं. इट्स टाईम टू फ्लाय गाईज. फायनली आपण आरामात लँडिंग केलेलं आहे. थोडं वरती ज्यावेळेस ते स्टंट मारतात त्यावेळेस थोडी भीती वाटते, बट एक्सपिरियन्स तो भाई तगडा था. सगळं काही असं हा 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 झालं, बोट खालीवर. आपण आपल्या स्कूटीजवर पार्क केलेलं आहे. सो आपण या पिकअपने आता पॅराग्लायडिंगचा पॉईंट होता तिथे चाललेलो आहे. पॅराग्लायडिंगच्या पॉईंटला रिटर्न आलो. तर चला स्कूटी घेऊयात आणि भेटूयात खाली. ऑलमोस्ट आता वाजलेले आहेत 5 आणि आता आपण परतीचा प्रवास चालू केलेला आहे. ऑलरेडी दिवस पण मावळायला सुरुवात झाली. थंडीचं पण प्रमाण आता वाढायला लागलेलं आहे. तर आधी म्हटलं चला नैनिताल जवळ करूयात, कारण की ऑलमोस्ट आम्हाला एक 25 ते 30 किलोमीटर जायचं आहे अजून. तर माईट बी 1 तास लागू शकतो आम्हाला जाण्यासाठी.